नमस्कार, मी डॉक्टर नितेश दळवी। आज आपण ऑर्किड ह्या फुलपिकाची थोडक्यात ओळख करून घेणार आहोत। ह्या फुलपिकाला जगभरात मोठ्या प्रमाणात मागणी आहे। त्याचं कारण म्हणजे त्याचे आकर्षक रंग, विविधता आणि त्याचा टिकाऊपणा। ह्या फुलपिकाची लागवड आपल्याला यशस्वीरित्या कोकणात करायची असेल तर ऑर्किडमध्ये अनेक प्रकार आहेत, जसे की फॅनोलेप्सिस आहे, त्यानंतर डेंड्रोबियम, वॅन्डम, सिम्बिडियम। मुळात डेंड्रोबियम ऑर्किड आहे। कोकणामधले जे वातावरण आहे ते अत्यंत त्याला पोषक आहे। यात 28,000हून अधिक प्रजाती आहेत, पण मुळात डेंड्रोबियम ऑर्किड ह्याची व्यापारी तत्वावर आपण कोकणात उत्तमरित्या लागवड करू शकता। ह्या पिकाची आपल्याला लागवड कुंडीमध्ये करायची असल्यास ती कुंडी छिद्र असलेली जी कुंडी आहे, ज्याच्यात पाण्याची निचरा उत्तमरित्या होऊ शकतो, अशा कुंड्यांची आपल्याला निवड करायची आहे। तसेच त्याला माध्यम म्हणून आपण त्यात नाराचे सोडणं ह्याचा वापर करायचा आहे। तसेच आपल्याला ह्याची मोठ्या प्रमाणात जर लागवड करायची असेल तर त्यासाठी एलिव्हेटेड स्ट्रक्चर्सवरती GI वायर मेसचा उपयोग करून त्यावरती आपल्याला नारळ सोडणं पसरवायची आहेत आणि त्याच्यात ऑर्किड ह्या पिकाची लागवड आपण करू शकता। ऑर्किड ह्या पिकाची आपल्याला लागवड उत्तमरित्या करायची असल्यास आपल्याला संरक्षित वातावरणामध्ये म्हणजे प्रोटेक्टेड स्ट्रक्चर्स म्हणजेच पॉली हाऊस किंवा शेडनेट हाऊस ह्यामध्ये आपण करू शकता। त्याचबरोबर त्याला 70 ते 80% हवेतील आर्द्रतेची आवश्यकता आहे। त्याचबरोबर ह्यातला प्रकाश आहे तर त्याचंही व्यवस्थापन व्यवस्थितरित्या झालं पाहिजे। ह्याला साधारणतः 1000 ते 1500 लक्स एवढा प्रकाश आवश्यक आहे। प्रकाशाचे व्यवस्थापन करताना आपल्याला 50 ते 70% शेडनेटचा वापर करावायचा आहे। तसेच ह्याची लागवड केल्यापासून आपल्याला साधारणतः वर्षभरानंतर एका झाडापासून आपल्याला 1 ते 2 फुलदांड्या मिळतात आणि 2 वर्षानंतर त्याचे साधारणतः 2 ते 4 आणि 3 वर्षानंतर त्याहून अधिक म्हणजे एक 4 ते 6 फुलदांड्या मिळतात। त्याचबरोबर ह्याचं पोषण आहे म्हणजे अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आहे। ह्याच्यासाठी आपण 19-19 नावाचे विद्राव्य घटक आहे आणि त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य आहे ह्याचा वापर करावायचा आहे। त्याचबरोबर ह्याला पाणी देताना आपण तुषार सिंचनासारखं पाणी म्हणजे मिस्ट फॉगर्स ह्याच्याद्वारे आपण ह्याला पाण्याचं व्यवस्थापन करावायचं आहे। तसेच पाण्याचा समूह आहे म्हणजेच pH हा साधारण 5.5 ते 6 असल्यास अन्नद्रव्य त्या पिकाला व्यवस्थितरित्या मिळतात आणि आपल्याला चांगले उत्पन्न या पिकापासून निश्चितरित्या मिळू शकते। चला आता शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलला, त्याचप्रमाणे फेसबुक पेजला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।